माझे नाव आरोही रविकांत झाटे. माझ्या शाळेचे नाव गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल हडपसर पुणे 28. मी इयत्ता 4थी मध्ये शिकत आहे. तुम्हाला गोष्टी ऐकायला फार आवडत असेल ना, म्हणून त्यामुळे मी तुमच्यासाठी एक गोष्ट लिहून आणलेली आहे. त्या गोष्टीचं नाव आहे अति तिथे माती. एका गावात एक भिकारी राहत होता. तो रोज भीक मागून त्याचा उदरनिर्वाह करत असो. त्याला जे मिळेल तो ते खायचा. काही मिळाले नाही तर पाणी पिऊन जगायचा. भीक मागण्याबरोबर तो देवाचे नामस्मरण करायचा. असा त्याचा नित्यक्रम होता. देवाला त्याची दया आली व एक दिवस तो त्यावर प्रसन्न झाला व म्हणाला, तुला काय हवे ते माग. भिकाऱ्याने सोन्याच्या मोहरा मागितल्या. देव म्हणाला, मोहरा घेणार कशात? भिकाऱ्याने झोळी पुढे केली. देव म्हणाला, मी तुझ्या झोळीत मोहरा टाकत जाईल. जेव्हा तू थांब म्हणशील तेव्हाच मी थांबेल. पण एक लक्षात ठेव, जर का तुझ्या झोळीतून एक जरी मोहरा जमिनीवर पडला तर त्याची माती होईल. भिकाऱ्यांनी ती अट मान्य केली. मोहरा देव त्या झोळीत टाकू लागला. हळूहळू झोळी भरत आली. पण भिकाऱ्याला सोन्याच्या मोहरा काय आवरेना. मोहराच्या वजनाने झोळी फाटू शकते हे त्याच्या लक्षात येऊनही तो थांब म्हणत नव्हता. शेवटी जे व्हायचं तेच झाले. त्याची झोळी फाटली व त्यातील सर्व मोहरा जमिनीवर पडला व त्या सर्वांची माती झाली. त्याच्या बरोबर देव ही नाहीसा होतो व त्याजवळ रडण्याशिवाय काहीच उरत नाही. आणि शेवटी समाधानी रोटी नसल्यामुळे तो भिकारी पुन्हा गरीब व भिकारीच राहतो. एक दिवशी एक श्रीमंत माणूस रस्त्यावरून जात होता आणि जाताना त्याची सोन्याची अंगठी खाली जमिनीवर पडते आणि काहीच वेळात त्या भिकाऱ्याचं लक्ष त्या सोन्याच्या अंगठीवर पडतं आणि तो त्या अंगठी जवळ जातो आणि त्या अंगठीला हातात घेऊन बघतो की ही अंगठी किती लाखाची आहे आणि ही सोन्याची आहे का. आणि तो हातात घेऊन बघतो की म्हणतो की ही अंगठी तर सोन्याची आहे. आणि तो विचार करतो की ही अंगठी किती लाखाची असेल. तो विचारात पडतो आणि काही वेळाने त्याला आठवतं की ही तर 1 लाखाची असेल. आणि काहीच वेळात ते सोनाराच्या दुकानात जातो. तिथे एक सोनारा उभा असतो. तो त्या सोनाऱ्याला म्हणतो की ही अंगठी किती लाखाची आहे बघून मला सांग. तो सोनार म्हणतो की ही तर 100 किंवा 150 रुपयाची आहे. तुम्ही कसं बोलता की ही 1 लाखाची आहे. तर ते हे ऐकून त्याला चकित होतो आणि तो भिकारी म्हणतो की बरं ठीक आहे चालेल. आणि तो सोनारा म्हणतो की ही तुम्हाला कुणी दिली. तर तो भिकारी म्हणतो की कुणी नाही, धन्यवाद तुम्ही हे बघितल्यामुळे. आणि तो निघून जातो आणि दुकानाच्या बाहेर आल्यास तो ती अंगठी फेकून देतो आणि तो भिकारी परत गरीब आणि भिकारीच राहतो. तात्पर्य, कोणत्याही गोष्टीचा अतिलाभ करू नये. धन्यवाद.